आज स्टुडिओतून बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भारतीय शास्त्रीय संगीताचे ज्येष्ठ अभ्यासक केशव परांजपे सर. IBN लोकमत मध्ये आणि सलाम महाराष्ट्र मध्ये तुमचं स्वागत. नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं यासाठी गेली 25 वर्ष परांजपे सर स्वरमाऊली ही संस्था चालवत आहेत. सध्या अभिनव कॉलेजचे ते प्राचार्य आहेत. किशोरीबाई आमोणकर यांच्याबरोबर त्यांनी संगीताची सेवा केली आहे. त्यांच्या या कामाविषयी आणि संगीताविषयी आपण त्यांच्याशी बोलूयात. पण त्याच्याच बरोबर आज आपल्यासोबत एक खास पाहुणा आहे. आपल्यासोबत पुण्याहून असणार आहेत सुप्रसिद्ध फोटोग्राफर आणि संगीतप्रेमी सतीश पाकणीकर. गेली 25 वर्ष ते सवाई गंधर्व महोत्सवामध्ये फोटोग्राफी तर करतातच आहेत, पण दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवरचं कॅलेंडर ते काढतायत. आणि यावर्षी बजमे गझल नावाचं कॅलेंडर त्यांनी काढलंय. त्याचं प्रकाशन यावेळच्या सवाई गंधर्व महोत्सवात झालं. अनेक दिग्गज गझल गायकांचे यामध्ये फोटो आहेत. आपल्याला या दोघांशी गप्पा मारायच्यात, पण आपण सुरू करूयात परांजपे सरांपासून. सर, आपण आता असं बघितलं की स्वरमाऊली नावच एकदम छान आहे. या संस्थेविषयी सांगा. गेली 25-27 वर्ष आम्ही हे म्युझिक सर्कल चालवतोय. अनौपचारिक असं म्युझिक सर्कल आहे आणि साधारणपणे महिन्यातून एक कार्यक्रम हा नवोदित कलाकारांसाठी असतो. 2 कलाकार त्याच्यामध्ये आम्ही फीचर करतो आणि श्रोते शास्त्रीय संगीताचे जे आहेत त्यांची अभिरुची संपन्न व्हावी, त्यांची काही उत्सुकता असते, काही कुतूहल असतं, ते शमावं या दृष्टीने सुद्धा काही सप्रयोग व्याख्यानांचे कार्यक्रम, व्याख्यानमाला, चर्चासत्र असे कार्यक्रम आम्ही करत असतो. आणि खूप चांगला रिस्पॉन्स विलेपार्ले भागामध्ये या चळवळीला आहे. आणि हळूहळू स्वरमाऊलीचं नाव हे म्हणजे कलकत्त्यापासूनचे कलाकार माझ्याकडे माझ्याशी संपर्क साधतात आणि म्हणतात की स्वरमाऊली येऊन आम्हाला वाजवायचंय, गायचंय. अशा तऱ्हेने कार्यक्रम चालू आहेत स्वरमाऊली. पण तुमची आणि संगीताची नाळ कुठे जुळली? माझी आणि संगीताची नाळ मी कॉलेज काळामध्ये जुळली. विद्यार्थी होतो, मला गाता येत नव्हतं आणि मग गाता येत नाही, वाजवता येत नाही, अशा माणसाने म्युझिक मध्ये काय करायचं, तर मला पर्याय दिसला की आपण ऑर्गनाईज करू शकतो. आणि त्यावेळेला पार्ल्यामधले एक ज्येष्ठ संगीत सेवक आणि त्यावेळेला ते संगीत शिकवायचे सुद्धा मनोहर रेगे, त्यांनी ही संस्था नुकतीच स्थापन केलेली होती की जी एस्टॅब्लिश म्युझिक सर्कल्स आहेत ती फक्त मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम करतात. मग नवोदित लोकांचे कार्यक्रम करण्यासाठी काहीतरी वेगळा प्लॅटफॉर्म पाहिजे, म्हणून त्यांनी एक संस्था सुरू केली होती. त्यांचं माऊली भजन मंडळ होतं, तर त्याचं नाव त्यांनी स्वरमाऊली केलं आणि त्यांनी मला त्या कार्यक्रमामध्ये ओढून घेतलं. त्यामुळे तेव्हापासून सुरू झालं. अच्छा सर, ही जी संस्था आहे, तुम्ही म्हणता की 25 ते 27 वर्ष तुम्ही काम करता या संस्थेत. एकंदरीत कामाचं स्वरूप कसं असतं, काय काय चालतं या संस्थेमध्ये? मी म्हटलं असं की नवोदित कलाकारांना प्रथम म्हणजे व्यासपीठ देतो आम्ही. वेगवेगळे वाद्य वाजवणारे शास्त्रीय संगीतातले कलाकार असतात, गायक कलाकार असतात, तर त्यांचे कार्यक्रम निमंत्रित श्रोत्यांच्या समोर, आणि पार्ला, अंधेरी, मुंबईतले श्रोते हे खूप चांगला ऐकलेले श्रोते आहेत, तेव्हा त्यांच्या समोर कार्यक्रम सादर करण्यामध्ये या नवोदित कलाकारांना खूप बरं वाटतं. त्यांना काही मार्गदर्शनही मिळतं, तर हा एक भाग करतोच. आणि दुसरं म्हणजे मोठे जे कलाकार असतात त्यांच्याबरोबर श्रोत्यांची बातचीत, प्रश्नोत्तर. मी तुम्हाला म्हटलं असं की गान सरस्वती किशोरी आमोणकर यांनी स्वरमाऊलीमध्ये येऊन 2दा प्रश्नोत्तर सत्र दिलेले आहे. श्रोत्यांनी प्रश्न विचारायचे आणि ताई मोकळेपणाने उत्तर देत आहेत. धोंडूताई कुलकर्णींनी केलेलं आहे, पंडित सुरेश तळवलकरांनी केलेलं आहे, पंडित बबनराव हळदणकरांनी केलेलं आहे. तर असं क्वेश्चन आन्सर सेशन्स स्वरमाऊलीमध्ये बरेच होत असतात. नक्कीच, म्हणजे खूप वेगवेगळे उपक्रम तुम्ही करताय. आपल्यासोबत पुण्याहून जे पाहुणे आहेत त्यांनी सुद्धा असा एक वेगळाच उपक्रम सुरू केलेला आहे. आपण जाऊयात पुण्याला सतीश पाकणीकरांकडे. सर, IBN लोकमत मध्ये आणि तुमचं स्वागत आहे सलाम महाराष्ट्रामध्ये. इंडस्ट्रियल फोटोग्राफी आणि गाणं 2 वेगळे आहे. तुम्ही तुमचा फोटोग्राफी हा छंद आहे, ही फोटोग्राफी गाण्याच्या फोटोग्राफीकडे कलाकारांकडे कशी वळली? 1983 साली मी इंडस्ट्रियल फोटोग्राफीला किंवा ॲडव्हर्टायझिंग फोटोग्राफीसाठी सुरुवात केली. पण त्याचबरोबर त्याच्या आधीपासून मी सवाई गंधर्व महोत्सवात जात होतो 77 सालापासून. त्यामुळे 83 साली माझ्याबरोबरच माझा कॅमेरा सवाई गंधर्व महोत्सवात आला आणि मग त्यावेळी मला स्टेजपर्यंत जाऊन या कलावंतांच्या भावमुद्रा टिपण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. आणि त्या भावमुद्रा टिपत असताना त्याचा जो आनंद आहे तो मी घेत असताना मला असं लक्षात आलं की ह्या प्रोसेस झाल्यानंतर, म्हणजे ह्या प्रिंट्स आल्यानंतर लोकांनाही त्या आवडत आहेत. आणि मग मी असं जाणीवपूर्वक ठरवलं की या प्रकारचा एक छंद आपण जोपासायला पाहिजे. आणि मग दरवर्षी सवाई गंधर्व महोत्सवात तर फोटोग्राफी केलीच, पण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, वेगवेगळ्या गावांना काही महत्वाच्या मैफिली असतील अशा ठिकाणी मी जाऊन वेगवेगळ्या कलावंतांचे फोटो काढण्याचा आणि ते जमवण्याचा असा छंद माझा ठरवला आणि त्याच्यासाठी प्रयत्न केले. नक्कीच सर, तुम्ही याच्यामध्ये मला असं वाटतं की इंडस्ट्रियल फोटोग्राफी हा एक वेगळा भाग आहे. फोटोग्राफीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात
त्या प्रकारांमधला म्हणजे एक छंद म्हणून तुम्ही जोपासताना वेगळी एखादी त्याची डायमेन्शन असेल तर त्याचा फायदा जरूर होऊ शकतो. नक्कीच सर, एक वेगवेगळे डायमेन्शन्स असतील तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आणि याचाच फायदा तुम्ही करून घेतलात. म्हणजे 2003 सालापासून तुम्ही एक स्पेशल कॅलेंडर काढताय, म्हणजे फोकस्ड कॅलेंडर असतं, तर त्याविषयी आम्हाला सांगाल. 2003 साली सवाई गंधर्व महोत्सवाला 50 वर्ष पूर्ण झाली. त्यावर्षी एक वेगळं काहीतरी करावं, कारण तो मोठा महोत्सव होता आणि जास्त प्रमाणात रसिक तिथे येणार होते. त्यावेळी एक वेगळं काहीतरी करावं असा मनात विचार आला आणि त्यावेळी मी असं ठरवलं की आपल्याकडचे ही जे प्रकाशचित्र आहेत आपल्याकडची, ही लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी एखादं कुठलं तरी माध्यम असं आपण घ्यावं की ज्यायोगे आपण लोकांपर्यंत कमीत कमी खर्चामध्ये पोहोचू शकू. आणि मग त्यावेळी कॅलेंडर ही कन्सेप्ट आल्यामुळे मी कॅलेंडरच्या रूपामध्ये मोठ्या आकाराचे असे फोटो, प्रकाशचित्र लोकांपर्यंत त्या कॅलेंडरच्या माध्यमातून पोहोचवू शकलो. म्युझिक कॅलेंडर म्हणून 2003 साली मी पहिल्यांदा प्रकाशित केलं आणि ते कॅलेंडरची डमी जेव्हा तयार केली मी आणि ती डमी मी पंडित भीमसेनजींच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांना दाखवल्यावरती ते अतिशय खुश झाले. माझ्या मनात अशी इच्छा होती की हे कॅलेंडर सवाई स्वरमंचावरून प्रकाशित व्हावं आणि तशी मी इच्छा बोलून दाखवण्याचा, म्हणजे मी बोलून दाखवत असतानाच पंडितजींनी मला हाताने थांबवलं आणि मी त्यांना असं म्हणत होतो की भीमसेनजी मला हे सवाई गंधर्व महोत्सवात प्रकाशित केलं, तर ते थांबवलं मला आणि म्हणले की केलं प्रकाशित म्हणून. इतकं त्यांना लगेच त्यांचा रिस्पॉन्स मला मिळाला आणि खरोखरीच त्यांनी सवाई गंधर्वच्या त्या वर्षीच्या पहिल्या दिवशी स्वरमंचावरून भीमसेनजींच्या हस्ते ते कॅलेंडर प्रकाशित झालं. मला अतिशय त्यावेळी आनंद झाला. नक्कीच आपण या कॅलेंडर विषयी, वेगवेगळ्या थीम्स विषयी, फोटो विषयी बोलणार आहोत. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये परांजपे सर आहेत, त्यांच्याशी आम्हाला गप्पा मारायच्या. पण वेळ झाली एका ब्रेकची. घेऊयात एक ब्रेक. फक्त IBN लोकमत.